अंबाई परिसरातील रेलगाव इथं घडलेल्या अनोख्या घटनेनं सर्वत्र चर्चा रंगली आहे। गोवर्धन पूजनाच्या दिवशी पारंपरिक विधी करत असताना एका बैलानं तब्बल 1 लाख रुपयांचं मंगळसूत्र गिळल्याचा प्रकार समोर आला। पुढे काय घडलं बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर MM मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। सिल्लोड तालुक्यातील रेलगाव गावातील शेतकरी केवलसिंह श्रीभान चिल्हारे यांच्या घरी 22 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम होता। या दिवशी बैलांची पूजा करतानाचा त्यांच्या कुटुंबातील महिलांनी पारंपरिक औक्षण केले। औक्षणाच्या वेळी त्यांनी सोन्याचं मंगळसूत्र बैलाच्या माथ्याला लावण्यासाठी घेतलं, पण बैलाला वाटले की ताटात ठेवलेला नैवेद्य त्याच्यासाठी आहे आणि क्षणातच त्यानं संपूर्ण मंगळसूत्र गिळलं। घटनेनंतर चिल्हारे कुटुंबानं काही दिवस बैलावर लक्ष ठेवलं। शेणातून मंगळसूत्र बाहेर पडते का हे पाहण्यासाठी ते दररोज निरीक्षण करत होते, परंतु अनेक दिवस वाट पाहूनही काहीच निष्पन्न न झाल्यानं अखेर त्यांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला। सेवानिवृत्त सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर GL पाटेवाड यांना या घटनेची माहिती देण्यात आली। त्यांनी 5 नोव्हेंबर रोजी रेलगाव इथं जाऊन बैलाची तपासणी केली। एक्सरेद्वारे मंगळसूत्र पोटात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं। तब्बल 2 तास चाललेल्या या जटिल ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी मंगळसूत्र सुरक्षितपणे बाहेर काढले। चिल्हारे यांना या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10,000 रुपयांचा खर्च आला। मात्र मंगळसूत्र मिळाल्याचा आणि बैलाची तब्येतही ठणठणीत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता। या घटनेनं संपूर्ण गावात कौतुकाची आणि दिलासा देणारी चर्चा सुरू झाली आहे। मंगळसूत्र मिळालं आणि बैलही वाचला, यापेक्षा मोठं समाधान दुसरं नाही, असं चिल्हारे कुटुंबियांनी सांगितले। गावातील अनेकांनी डॉक्टर पाटेवाड यांच्या कौशल्याचं कौतुक केले। या संपूर्ण प्रकरणातून एक वेगळी शिकवण मिळाली। श्रद्धा आणि परंपरेत भावना असल्या तरी दक्षता आवश्यक असते, कारण क्षणात एखादी साधी पूजा एका जीवघेण्या प्रसंगात बदलू शकते। सुदैवानं यावेळी संकट टळलं आणि चिल्हारे कुटुंबाचं मंगळसूत्र आणि बैल दोन्हीही सुरक्षित राहिले।